Hello, this is Dr. Parul Diwan Kulkarni and I'm a speech language pathologist. In this series, we are going to talk about childhood apraxia of speech or dyspraxia of speech. So childhood apraxia किंवा dyspraxia याच्याबद्दल बरीच मिसइन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. सो नक्की अप्राक्सिया ऑफ स्पीच म्हणजे काय असतं? सो इन दिस बेसिकली इट्स अ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर दॅट अफेक्ट्स युअर मोटर कंट्रोल इन स्पीच. मोटर कंट्रोल ऑफ स्पीच म्हणजे काय? असं नाही की त्यांच्या मसल्सला किंवा त्यांच्या स्नायूंना वीकनेस आहे, पण मेंदूतून या मसल्सला जो मेसेज जायला पाहिजे, फॉर एक्झाम्पल एखादी तुम्हाला मूवमेंट करायची आहे की प म्हणायचं आहे, सो तुमच्या मेंदूतून हा मेसेज तुमच्या ओठांपर्यंत जातो की माझ्या ओठांना जवळ येणं गरजेचं आहे, मगच मी प हे अक्षर बोलू शकतो. तर कधी मेंदू तुमचा मेसेज सिग्नल बरोबर देतो, कधी नाही देऊ शकत. या डिस्कॉर्डिनेशनला डिस्प्रॅक्सिया ऑफ स्पीच म्हणतात. सो डिस्प्रॅक्सिया ऑफ स्पीच मध्ये नक्की कशामुळे होतो? सो जसं मी आधी सांगितलेलं, ही एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जी बऱ्याच वेळा अनुवंशिक सुद्धा असते. कधी कधी जन्मतः देयर इज अ डेव्हलपमेंटल डिले इन द ब्रेन फंक्शनिंग, ह्याच्यामुळे सुद्धा डिस्प्रॅक्सिया ऑफ स्पीच होऊ शकतो. कधी कधी जन्माल्यानंतर देयर इज अ ब्रेन इंजुरी बिकॉज ऑफ ऍक्सिडेंट ऑर फॉल, किंवा ब्रेनमध्ये हेमरेज झालेला असतो, रक्तस्राव झालेला असतो, याच्यामुळे सुद्धा डिस्प्रॅक्सिया ऑफ स्पीच रिफ्लेक्ट होऊ शकतो. सो डिस्प्रॅक्सिया ऑफ स्पीच आहे का नुसतं प्लेन आर्टिक्युलेशन म्हणजे बोबडं बोलणं आहे, हे ओळखायचं कसं हे आपण पुढच्या सत्रात जाणून घेऊयात.